एका पंचक्रोशीमध्ये एक फकीर होता. त्या फकीराची ख्याती अशी होती, की तो बेधुंद नाचला, की पाऊस नक्कीच पडतो. आणि त्याच्या या ख्यातीमुळं झालं असं, की पंचक्रोशीत कधीही गावात पाऊस पडायला उशीर झाला कोणत्याही गावामध्ये, की गावातील लोकं त्या फकीराला नाचण्यासाठी बोलवत. फकीरही अगदी पाऊस पडेपर्यंत बेधुंद नाचायचा. परंतु जसजसा काळ पुढे लोटत गेला, गावातील काही अभ्यासू, काही जिज्ञासू आणि काही विज्ञाननिष्ठ लोकांना असं वाटायला लागलं, की फकीर लोकांना मूर्ख बनवतोय. त्यांचं म्हणणं होतं, की पाऊस पडण्यासाठी काही वैज्ञानिक, नैसर्गिक कारणे असतात, ज्यामुळेच पाऊस पडतो. परंतु गावकरी लोकं ही मानायला काही तयार नव्हते. असंच एक वर्षी पाऊस पडायला उशीर झाला आणि गावातल्या लोकांनी ठरवलं, की फकीराला आता पाचारण करायचं नाचण्यासाठी. ज्यावेळेस ही खबर त्या जिज्ञासू, अभ्यासू लोकांना मिळाली, त्यावेळेस त्यांना असं वाटलं, की आता ही आपल्याला संधी आहे फकीराला सर्व लोकांसमोर खोटं ठरवण्याची. आणि ज्यावेळेस सगळी लोकं तिथं जमली, त्यावेळेस ही जिज्ञासू लोकं त्या फकीराला म्हणाले, की "तू लोकांना मूर्ख बनवतोस. पाऊस पडण्याला विज्ञानिष्ठ कारण असतं, पाऊस पडण्याला नैसर्गिक कारण असतं." फकीरही म्हणाला, "हो, तुमचं बरोबर आहे. पाऊस पडण्यासाठी नैसर्गिक कारणच असतं. मग तू असं का सांगतोय लोकांना, की तू नाचल्यामुळं?" तो म्हणतो, "मी असं सांगतच नाही. पण माझी श्रद्धा अशी, की मी नाचतो. लोकांनाही अशी श्रद्धा बसली, की मी नाचल्यानंतर पाऊस नक्कीच पडतो." तर ती मुलं म्हणाली, ती जिज्ञासू लोकं म्हणाली, की "नाही, आज आम्ही तुला खोटं ठरवणार." तर तो म्हणाला, "ठीक आहे, तुम्ही अ, हे सिद्ध करा." ते म्हणे, "तू नाचल्यानंतर पाऊस पडू शकतो." तर आम्ही नाचल्यानंतरही पाऊस पडायलाच पाहिजे. तो म्हणाला, "हो, नक्की पडायला पाहिजे." आणि ती जी जिज्ञासू लोकं होती, ती नाचायला सुरुवात केली. ती बेधुंद नाचली. 2 तास नाचली, 3 तास नाचली. 4थ्या तासाला मात्र ती गलितात्र झाली आणि थकून खाली बसली. पाऊस मात्र काही पडला नाही. आणि ती सगळ्या गावकऱ्यांना म्हणाली, "बघा, आम्ही म्हटलो होतो, की नाचल्यामुळं पाऊस कधीच पडत नाही. पाऊस पडण्याला एक कारण असतं." तर ते म्हणाले फकीराला, की "तू नाचून दाखव, बघू पाऊस पडतोय का?" फकीर म्हणाला, "ठीक आहे." आणि फकीराने नाचायला सुरुवात केली. त्या दुपारी फकीराने जी नाचायला सुरुवात केली, रात्र झाली तरी काही पाऊस पडला नाही. पण फकीर काही नाचायचा थांबला नाही. दुसऱ्या दिवशीची पहाट झाली, तरी फकीर नाचतच होता. परंतु पाऊस काही पडला नाही. लोकं ज्याच्या त्याच्या घरी गेली होती. पण फकीर मात्र नाचतच होता. काही लोकं होती जी फकीराचा नाच मात्र बघत होती. दुसऱ्या दिवशीचीही रात्र झाली, तिसऱ्या दिवशी पहाट झाली, तरीही फकीर नाचतच होता. पण पाऊस काही पडला नाही. आणि सरतेशेवटी तिसऱ्या दिवशी दुपारी मात्र आकाशात ढग जमा झाले, विजेंचा कडकडाट झाला आणि नंतर पाऊस पडायला सुरुवात झाली. सगळी लोकं आनंदाने नाचायला लागली आणि फकीर एका बाजूला जाऊन बसला. ती मुलं आली त्यांना आश्चर्य वाटलं. ते म्हणले, "आम्ही नाचलो त्यावेळेस पाऊस का पडला नाही?" तर ते म्हणाले, "पाऊस पडण्याचं कारण माझं नाचणं किंवा तुमचं नाचणं नव्हतंच. लोकांच्या मनातली जी श्रद्धा आहे ती आपल्याला जिवंत ठेवायची होती. तुम्ही नाचलात पाऊस पडावं म्हणून आणि मी नाचत होतो पाऊस पडेपर्यंत." मित्रांनो, आपल्या आयुष्यातही आपल्याला जिंकण्यासाठी संघर्ष करायचा नसतो, तर जिंकेपर्यंत संघर्ष करायचा असतो. हाच बोध आपल्याला ह्या गोष्टीतून घ्यायचा आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.